शिरोळ तालुक्यातील प्रदूषित बनलेल्या पंचगंगा नदीला आता जलपर्णीनं विळखा घातलाय। नदीचं पात्र केंदाळानं व्यापलंय, त्यामुळे पंचगंगेचं पात्र जणू खेळाचं मैदानच बनलंय। प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय। दुसरीकडे कोल्हापुरातही पंचगंगा नदी घाटाशेजारी अनेक मासे मृत होऊन पाण्यावर तरंगताना आढळत आहेत। त्यामुळे पंचगंगा दूषित करून जलचरांचा श्वास कोंडणाऱ्या यंत्रणेला चाप कधी लागणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय। शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। तेरवाड बंधाऱ्यापासून ते कुरुंदवाड शिरढोण पुलापर्यंत पंचगंगा नदी जलपर्णी पसरली आहे। कुरुंदवाड अनवडी पुलापर्यंत जलपर्णीचा विळखा बसलाय। पंचगंगेच्या दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्यामुळे याआधी 2 वेळा हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। कोल्हापूर, इचलकरंजी या शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदी दिवसेंदिवस दूषित होतीये। उन्हाळ्यामुळे नदीमध्ये पाणी पातळी कमी आहे, त्यातच जलपर्णी वाढल्यानं नदीकाठालगतच्या गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे प्रशासनानं जलपर्णी हटवून नदी प्रवाहित करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमधून होतीये। दरम्यान कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्रात ठिकठिकाणचं दूषित पाणी मिसळत असल्यानं नदीमधील जलचरांचा श्वास कोंडू लागलाय, त्यामुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडू लागलेत। दूषित पाण्यामुळे मृत झालेले मासे पंचगंगा नदी घाटाशेजारी येऊन तरंगत आहेत। अन्य जलचरांचाही जीव प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आलाय, त्यामुळे प्रशासनानं याबाबत तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे।